पिंपरी वरगड असं जर बंद झाला तरी बघा आमचे शेतकऱ्यांना येण्यासाठी हा मार्ग किती कमी पडत आहे बघा. काय करणार आता, हा पूल मोठा झाला पाहिजे. मग त्यासाठी आमची सरकारला एकच मागणी आहे, हा पूल मोठा करण्यात यावा ना, अन्यथा हे काय करणार मग सांगा तुम्ही आम्हाला. हे पाणी किती वाहते बघा तुम्ही. हा छोटा पूल आहे, हे गावकरी येत आहेत. आता काय करायचं माझ्या या गावकऱ्याला प्रश्न विचारू आपण. थांब. मला काय सांगा पुलाबद्दल. सरकारला काय सांगायचं, एवढा पूल जरा मोठा करावा लागतो. हा नाही तर यायचा संपर्क तुटलेला आहे, हा तर ही पूल उचलून घ्यावा लागते. हा त्या गाड्या लागल्या ती तिथून ती पोरायची तिथपर्यंत पूल उचलायला पाहिजे. बर बर तेव्हा बोरखेड्याला जाणं येणं होत. होतंय बरोबर. नाहीतर शेताकडे यायचं जायचं, माणसं एखादं गेलं, हा काय करणार. जनावर मिली, हा अवघड असतं ना. अवघड आहे, भरपूर अवघड आहे. अरे शेतात तर मरणाचं अवघड आहे. लय अवघड आहे. शेतात परिस्थितीच नाही नाही बसायची उठायची. अगर उडीत गेला आता 2 एकर, मग जनावरच राहायची, जनावरांसाठी जावं लागली. बघा शासनाला माझं हेच सांगणं आहे की बघा शेतकऱ्याची किती अवस्था बेकार आहे, की शेतकरी हवालदिल झालेला आहे. ही रस्ता कमीत कमी रस्ता तरी करावा शेतकऱ्यासाठी. पाणी काय, पाण्याचं कुठून बी जाऊ शकतंय, पण रस्ता झालेला वाहन नाही. एखादा पेशंट आजारी पडला तर काय करणार आम्ही सांगा. तिथून जाण्या येण्याचा मार्ग सुद्धा नाही. सरकारने आमचं एवढंच मान्य करावं की रस्ता हा मोठा करून द्यावा, एवढीच मागणी आहे आम्हाला. हा पूल उचलून न्यावा. हा पूल उचलून घेतल्याशिवाय पर्याय नाही. कमरे एवढं पाण्यातून यावं लागतंय. बर आता उभं एकाला दोघं होतं. नाही बोर